आणि माझ्या आयुष्यात त्यांनी ही 2 मुलं आणली आणि त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करता करता म्हटलं की शेतकऱ्याची मुलं असतील तर, आणि यांच्या वडिलांनी आत्महत्या केली तर, आणि ती शिवाजी भक्त असली तर, या 4 लाईन सुचल्या मला आणि मी सिनेमा लिहिलो. त्यामुळे ह्या फालतू गोष्टी नाही. मला खूप पिक्चर मध्ये आता खूप हिट झाले. आता तो सैयारामध्ये हिरो हिरोईन डान्स होतो की, पण माझ्या सिनेमामध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसलेमध्ये काही स्कोप नव्हता हिरोईनना, हिरोला काही नव्हतं. त्यामुळे मी घेतलं नाही. माझा जो ऑडियन्स फक्त महाराष्ट्रात आहे ना, त्याला बाहेर काढा. महाराष्ट्रात किती मी मेहनत केली तरी माझा 100 कोटी होईल का पिक्चर, पण तो जर मला 400 करायचा तर मला देशभरात दाखवायला पाहिजे. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर सर माझ्यासोबत आहेत. सर, सर्वात आधी कसे आहात? मी मस्त. थकला नाहीयेत ना? नाही. बरं, यावर्षी मराठीचा दणका देणार आणि आम्ही तो दणका पाहिलाय. प्रचंड कमालीचा दणका दिलाय. सो आधीही शिवरायांचा चित्रपट केलात, वेगळा विषय होता, आताही वेगळा विषय, पण शेतकऱ्यांचाच विषय का आणि किती दिवसांपासून हे तुमच्या डोक्यात? शेतकरी आत्महत्या कसं आहे ना, मला माझे सगळे सब्जेक्ट्स मी जे लिहिलेत ना ते कुठेतरी काहीतरी बघून सुचलेत की मला बिल स्ट्राईकमुळे मला वास्तव लिहिता आला, मला लालबाग परळ लिहिता आला. ते मी बघितलंय, कारण मी राहायचो तिकडे, बाजूलाच मिल्स होते आणि सगळे माझे मित्र मिल वर्करची मुलं होते. तसं खूपशा गोष्टी म्हणजे मला ज्यावेळेला बालविधवा हा विषय डोक्यात असताना मग मी पांघरून लिहिला. मग असे खूप विषय मला कधी अफेक्ट करतात, पण हा शेतकरी आत्महत्या विषय गेली खूप वर्ष माझ्या डोक्यात आहे आणि तो कसा करायचा मला काही कळत नव्हतं की तो बरोबर प्रेझेंटेबल झाला पाहिजे, माझा ऑडियन्स 2.5 तास बसला पाहिजे. तर मग हा खरा आय गॉट लकी. हे मला वाटतं माझ्या जी माझी श्रद्धास्थान आहेत, विठोबा रखुमाई, गणपती, आमची म्हाळसा देवी, कोल्हापूरची अंबाबाई, या सगळ्यांनी मला एकत्र बसून ठरलं की चला याला आपण याला हेल्प करू. आणि माझ्या आयुष्यात त्यांनी ही 2 मुलं आणली आणि त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करता करता म्हटलं की शेतकऱ्याची मुलं असतील तर, आणि यांच्या वडिलांनी आत्महत्या केली तर, आणि ती शिवाजी भक्त असली तर, या 4 लाईन सुचल्या मला आणि मी सिनेमा लिहिला आणि तो येत गेला. म्हणजे खरं मी काय क्रेडिट नाळ टू या सिनेमाला देतो. तुम्ही बघितलंच नसता तर मी मुलांना घरी बोलवलंच नसतं आणि मलाही सुचलंच नसतं. त्यामुळे कुठेतरी नाळ 2चे आभार मला मानायचे त्या सिनेमासाठी. सर, सिनेमॅटिक लिबर्टी बद्दल तुमचं मत काय? फॉर एक्झाम्पल आपण छावाचं घेऊ शकतो. म्हणजे प्रेक्षकांना जो इतिहास दाखवायचाच असतो, पण थोडंफार एक मनोरंजन म्हणून त्या सिनेमामध्ये लेझिमची म्हणजे संभाजी महाराजांनी लेझिम केलेली असे दाखवलेलं, पण त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तरी सिनेमॅटिक लिबर्टीवर तुमचं मत काय? माझं म्हणणं आहे की तो लेझिमचा सीन नव्हता, मी नाही पाहिला, काढला ना, काय फरक पडला का सिनेमाला? मग कशाला टाकता? माझं म्हणणं की एखादा आपण कॅरेक्टर करतो ना, तर ह्या गोष्टी सिनेमा चालवत नाहीत ग, गोष्ट चालवते, कॉन्टेंट पिक्चर चालवतो. त्यामुळे ह्या फालतू गोष्टी नाही. मला खूप पिक्चर मध्ये आता खूप हिट झाले. आता तो सैयारामध्ये हिरो हिरोईन डान्स होतो की, पण माझ्या सिनेमामध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसलेमध्ये काही स्कोप नव्हता हिरोईनना, हिरोला काही नव्हतं. त्यामुळे मी घेतलं नाही. पण मी हा विचार केला, अरे गाणं पाहिजे रे हिरो हिरोईनचं, नाही. त्यामुळे सिनेमॅटिक लिबर्टी तेव्हा आता मी घेतली की सिनेमॅटिक लिबर्टी. शिवाजी महाराजांना आजच्या काळात आणणे सिनेमॅटिक लिबर्टीज आहे, ही फॅन्टसी आहे, पण ती मी वापरली आहे माझी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि माझी गोष्ट लोकांपर्यंत माझ्याशिवाय किंवा यांच्याशिवाय कोण पोहोचवू शकतो ठोसपणे? एकच महाराष्ट्राचं दैवत आहे, छत्रपती शिवाजी महाराज. तरुण वर्गाने या सिनेमाकडे कसं अट्रॅक्ट हवं? कारण आजची जी तरुण पिढी आहे ना, ती साऊथ इंडस्ट्रीकडे लगेच अट्रॅक्ट होते, कारण आपली जी मराठी इंडस्ट्री आहे ना ती आपल्याला स्टॉपवर न्यायची आहे. आपण फारच ढोबळ विचार करता तुम्ही. तसं काही नाही. आपली तरुण पिढी काही साऊथच्या इंडस्ट्रीकडे गेलेली नाही. साऊथमध्ये साधारण तेवढेच पिक्चर बनतात किंवा थोडे जास्त बनतात जेवढे मराठी बनतात. आणि गेल्या 10 वर्षात 10 साऊथचे फिल्म चाललेले आहेत. त्यामुळे हे मिथ आहे, हे काढून टाका डोक्यात. पहिलं तो साऊथचा सिनेमा हे लोक डब करून हिंदीत करतात, आपण मराठी केलं तर आपलाही चालेल ग. पण आपण ती कधी डेअरिंग करणार की आपण करू की 50 कोटीचा सिनेमा जो देशभरात सगळीकडे दाखवू? माझा जो ऑडियन्स फक्त महाराष्ट्रात आहे ना, त्याला बाहेर काढा. महाराष्ट्रात किती मी मेहनत केली तरी माझा 100 कोटी होईल का पिक्चर, पण तो जर मला 400 करायचा तर मला देशभरात दाखवायला पाहिजे. कॉन्टेंट नाहीये का? खूप छान आहे. ऍक्टर्स नाही आहेत का? देशातले बेस्ट ऍक्टर्स आहेत मराठी माझे.
डायरेक्टर नाहीत का खूप चांगली डिरेक्टर आज हिंदी पण करतात त्या फक्त एक कोणतरी ती डेअरिंग करणार हवा जो परेक कर आणि आपण हे करू. खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. जाता जाता प्रेक्षकांना काय मी प्रेक्षकांना सांगेन आपण थिएटर मधनं बाहेर येताना जय भवानी जय शिवाजी असा नारा देत बाहेर यायचं. आय लव्ह यू.